डिअर स्टुडंट, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच. कोणत्या प्रकारचे वाक्य असेल तर ते कसं बदलायचं. तर आजच्या व्हिडिओत आपण येस नो क्वेश्चन म्हणजे वर्बल क्वेश्चन, प्रश्नार्थी वाक्य. येस नो क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, वर्बल क्वेश्चन जर दिलेलं असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर ते वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करावं ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आधी वर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो क्वेश्चनचे वाक्य कसं ओळखायचं ते आधी बघून घेऊया. डायरेक्ट स्पीच. स्वामी सेड विल शी गो टुमारो. आता हे वाक्य येस नो क्वेश्चनचे आहे. याची ओळख काय? सिंपल आहे. स्वामी सेड, मग स्वामी सेड नंतर कॉमा आहे आणि अवतरण चिन्हामध्ये इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाली असेल, सहाय्यकारी क्रियापदाने झाली असेल, जसं डू, डज, डीड, शल, विल, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड यांच्याने झाली असेल व शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर ते वाक्य येस नो क्वेश्चन ते असतं. हे लक्षात ठेवायचे. जसं अवतरण चिन्हामध्ये वाक्य सुरुवात विलने झालेली आहे. मग विल हे एक हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे आणि सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होऊन शेवटी क्वेश्चन मार्क आहे तर ते वाक्य येस नो क्वेश्चनचे. हे लक्षात ठेवायचे. आधी आयडेंटिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. If you cannot identify the sentence which is given in direct speech, you don't understand its rule and regulation. You have to change the direct speech sentence of yes no question. You have to follow the rules. First of all, identification is important. मग अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्ब, शेवटी प्रश्नचिन्ह, तर हे वाक्य येस नो क्वेश्चनचे. आता या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं करतात तर या नियमानुसार करायचे. ओळख झाली. आता जोड शब्द आहे, वाक्याला सरळ रूप द्या. सेड, सेड टू, आस्क करा, शब्दातील बदल वगैरे ते रूल्स फॉलो करायचे. बघूया डायरेक्ट स्पीचचे वाक्य. स्वामी सेड, स्वामी म्हणाला. काय म्हणाला? विल शी गो टुमारो, ती उद्याला जाणार असं तो म्हणाला. देर इज नो इम्पॉर्टन्स इज गिवन टू द ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्स इन मराठी. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द चेंजेस. ओके. स्वामी सेड. मग हे रिपोर्टेड वर्ब जे आहे याच्यात चेंज करायचं आहे. करता लिहायचा स्वामी. आधी अवतरण चिन्हाचा पुढचा भाग सोडून घ्यायचा असतो. मग जो करता आहे तो लिहिला. या सेडचं काय करायला लावलेलं आहे? वाक्य सेडचं सेड किंवा सेड टू असेल तर आस्क करायला लावलेला आहे. म्हणजे क्वेश्चन हा आस्क केला जातो, प्रश्न विचारला जातो, म्हणून तो आस्क असा वर्ब आहे. मग या सेडचे तुम्हाला आस्क करावा लागणार आहे. आस्क. स्वामी आस्क. स्वामी आज द क्वेश्चन. विल शी गो टुमारो असं. मग आता आस्क नंतर हे वर्ब आणि हा रिपोर्टिंग स्पीच, रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच यांना जोडायचे एकत्र. मग जोड शब्द पाहिजे आहे. मग येस नो क्वेश्चन जोड शब्द काय आहे? तर जोड शब्द तुम्हाला इफ वापरायला लावलेला आहे. मग तो इफ वापरायचा. झाला जोड शब्द. आता हे वाक्य सोडवायचं, इन्व्हर्टेड कॉमाचं वाक्य. लक्षात. मग काय नियम आहे? वाक्याला सरळ रूप देणे. वाक्याला सरळ रूप देणे म्हणजे काय? एस प्लस V1 प्लस ओ या पद्धतीनं ते वाक्याला तयार करायचं. सरळ रूप द्यायचं. कर्ता, क्रियापद आणि मग कर्म असं. विल शी गो टुमारो. विल शी, विल शी याला सरळ रूप कसं देईल? मग शी विल याला सरळ रूप असं म्हणतात. मग चला या इफ नंतर कर्ता लिहावा लागेल स्वरूप देताना. मग कर्ता कोण आहे? शी. मग स्वामी सेड विल शी गो टुमारो. तिला प्रश्न विचार, एखाद्या व्यक्तीला त्याने प्रश्न तिच्याविषयी थर्ड पर्सन विषयी प्रश्न विचारला त्याने, ती जाणार असं ते. मग हा जो ही किंवा शी आला असेल इथं
तर हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि जर तो रिपोर्टेड स्पीचमध्ये अवतरण चिन्हामध्ये दिला असेल तर त्याच्यात बदल केला जात नाही. ही असेल तर ही, शी असेल तर शी, इट असेल तर इट, अशा पद्धतीने लिहावं लागतं. मग या कर्त्यात बदल होणार नाही, मग तो जशाच्या तसा लिहायचा. आपण सरळ रूप देत आहोत. सरळ रूप देताना जोड शब्दानंतर कर्ता लिहायचे. मग कर्ता लिहिल्यानंतर हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागणार आहे. मग हा विल आहे. मग विलचं इनडायरेक्ट स्पीच काय होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. लक्षात. मग तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ओके. मग या विलचं काय होतं, उड. या विलचं झालं उड, शिवड. मग गो. मग सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास करा, म्हणजे गोचे वेंट करा, असं आलं ना तुमच्या लक्षात. पण तर गोचे वेंट करा हे बरोबर आहे, पण या वाक्यात ते होणार नाही. का? कारण या गोचं वेंट इथं होणार नाही, कारण कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदात बदल झालेला आहे. सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, म्हणजे विलचे उड आलेलं आहे. जसं कॅनचे पुढ आलं असेल, शलचे शूड आलं असेल, तर जी क्रिया पुढे येते ती क्रिया V1च राहते, तिथे V2 करता येणार नाही. म्हणजे शी वुड गो टुमारो. मग टुमारो हा शब्दातील बदल आहे. टुमारोचं काय होतं सांगा बरं. पाहिला असेल तर व्हिडिओ, नसेल पाहिला तर परत सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंक ओपन करा आणि शब्दातील बदलते टेबल पहा, तुम्हाला टुमारोचं सापडेल. मग टुमारोचं काय होतं, द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे. टुमारो झालं द नेक्स्ट डे. ओके. अवतरण चिन्हाची गरज नाही, अवतरण चिन्ह देता येणार नाही, अवतरण चिन्ह निघालेले आहे. असं एस नो क्वेश्चनचे डायरेक्ट स्पीचचे वाक्य इनडायरेक्ट स्पीच केलं जातं. सेकंड एक्झाम्पल, राम से टू राधा. राम राधाला म्हणाला. काय म्हणाला? रिपोर्ट स्पीच मध्ये ते वाक्य असेल, रामचे वाक्य म्हटलेलं कोणाबद्दल, राधाबद्दल, किंवा राधाला म्हटलेलं आहे त्याने. काय म्हटलं, कॅन यू रीड धिस. तू हे वाचू शकतेस. कॅन यू रीड धिस. कोण म्हटलं, कोणी कोणाला म्हटलेलं आहे, रामने राधाला म्हटलेलं आहे. रामने राधाला विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवायचे. क्वेश्चन आहे तो, येस ना क्वेश्चन. कॅन यू रीड धिस असं विचारलेलं आहे. मग चला इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल करता जो आहे पहिला तो लिहा. राम या सेट टूचं आस्क होतं, हे लक्षात ठेवा. आस्क. रामने कोणाला विचारलं, मग राधा. मग तो राधाचा उल्लेख आस्क नंतर करायचा. हा रिपोर्टेड स्पीच मधला बदल आधी करायचा. मग राम से टूचं आस्क राधा. राम आस्क राधा. रामने राधाला विचारलं. काय विचारलं, कॅन यू रीड धिस. मग हे इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य पुढे लिहिताना आपल्याला वाक्याला सरळ रूप द्यावं लागणार आहे. सरळ रूप देणं म्हणजे काय, आताच सांगितलं, एस प्लस V1 प्लस O हे करावं लागणार आहे. चला तर मग सरळ रूप कसं दिलं जातं, कॅन यू म्हणजे ह्या कर्त्याला आधी इकडे आणावं लागेल आणि मग इकडं कॅन जाईल, म्हणजे कॅन यूचं यू कॅन असं सरळ रूप द्याल चेंजेस करताना. मग या यू, हा यू कोणाला म्हटलं गेलेलं आहे, हा यू कोणासाठी वापरलेला आहे, त्या रिपोर्टिंग स्पीच मध्ये कॅन यू, हा यू राधा विषय आहे, राधाला सांगितलं यू. ओके. मग या यूचे चेंज इनडायरेक्ट स्पीच काय होतं, सर्वनामातील बदल बघा. लक्षात, चेंज इन प्रोनाउन. मग रिपोर्टेड स्पीच मधील बदल काय केला, सेटूच्या आस केल्यानंतर हे रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच हे दोन वाक्यांना जोडायचे आहे, म्हणजे आपल्याला जोड शब्द शोधावा लागेल. मग येस नो क्वेश्चनचा जोड शब्द काय आहे इथं पाहूया. जोड शब्द इफ वापरायला लावलेला आहे, वरती जसं वापरला त्याला आधी जोड शब्द वापरून घेऊया. इफ. आता रिपोर्टेड स्पीचचं वाक्य जे आहे अवतरण चिन्हातलं त्याला सरळ रूप द्यायचे आणि चेंजेस करायचे आहे. मग सरळ रूप काय द्यायचे, कॅन यूचे यू कॅन झालं. मग हा यू कोणासाठी आहे, राधासाठी आहे.
राधाला विचारलेलं आहे. मग यूचं होतं ही शी तक्त्यानुसार टेबलनुसार. मग यू जर इथं मुलाचा उल्लेख राहिला असतं तर यूचं ही आलं असतं, पण इथं राधा म्हणजे मुलीचा उल्लेख आहे, म्हणजे तुम्हाला इथं यूचं ही शी करावं लागणार. मग यूचं झालं शी. मग स्वरूप कसं दिलं होतं, यू कॅन असं दिलं ना, मग यूचं झालं शी. मग कॅनचं होतं हेल्पिंग वर्ब वाला चेंज कुड, कॅनचं झालं कुड असं चेंज, कॅनचं कुड. पुढचे वाक्य बघूया. क्रियापदात चेंज होणार नाही, रीड, रीडच राहील, रेड बोलता येणार नाही. मग पुढे आहे धिस, शब्दातील बदल. मग हा धिसचं काय होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. धिसचं होतं दॅट, फुल स्टॉप. मग धिसचा झाला दॅट. हा शब्दातील बदल. काळातील बदल, शब्दातील बदल, सर्वनामातील बदल, हे बदल तुम्हाला कुठं सापडतील, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून ते टेबल्स तुम्हाला सापडतील. आणि डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच वाक्य कसे सोडवावेत, कसे बदल करावे ते लगेच तुम्हाला कळेल. लक्षात. तर हे येस नो क्वेश्चन टाईपचे जे सेंटेन्स असतात त्याचे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच अशा पद्धतीनं केलं जातं. लक्षात. हा व्हिडिओ आवडला तुम्हाला? मग जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण क्वेश्चनच्या डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच कसं करतात तो WH क्वेश्चन आपण पाहणार आहोत. WH क्वेश्चन कसा असतो ते आपण पाहणार आहोत. ओके, थँक्स.